फेज ट्रान्सफॉर्मेशन आणि ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस. जेव्हा आपण सीईटी किंवा नीटच्या परीक्षेमध्ये देखील आपण अभ्यास करत असतो, न्यूमेरिकल का थेरॉटिकल खूप कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे हे पॉईंट्स आहेत ना अतिशय महत्त्वाचे आहेत आणि मी लिहून एक्सप्लेन करण्यामागचा उद्देश तो आहे. त्यामध्ये आता आपल्याला एक लक्षात ठेवायचं की वेगवेगळ्या एन्थॅल्पीज ज्या आहेत ह्या आपण डिस्कस करत असताना पहिला पार्ट आहे आपला एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. तर तुम्हाला एकदा रिपीट सांगतोय, द टोटल हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम. एखाद्या सिस्टीम मध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या उष्णतेला एन्थॅल्पी असं म्हणायचं. आणि त्यामध्ये एन्थॅल्पी ऑफ फ्युजन जो आहे हा आपण दाखवत असताना डेल्टा एफ यू एस आणि हा एच या द्वारे तो दाखवला जातो. द एन्थॅल्पी इट इज द एन्थॅल्पी चेंज. द एन्थॅल्पी change that accompanies the fusion of one mole accompanies the fusion of one mole of a solid into liquid at constant temperature and pressure. At constant pressure and temperature is known as enthalpy of fusion. पॉइंट लक्षात ठेवा का? H2O solid, H2O liquid. H2O solid, H2O liquid, 1 atmosphere and 273 Kelvin. हे टेम्परेचर आपण मेंटेन केलं. डेल्टा H equals to 6.01 kilojoule per mole. This equation describes when 1 mole of ice melts, fuses at a temperature will be absorbed. The enthalpy change that accompanies the fusion of 1 mole of solid into liquid at constant pressure and temperature is known as the enthalpy of fusion. पदार्थाच्या सॉलिड अवस्थेचं रूपांतर ज्या वेळेला लिक्विड अवस्थेमध्ये होतं त्यावेळेला एन्थॅल्पी मध्ये झालेला बदल. एन्थॅल्पी म्हणजे काय? उष्णतेमध्ये झालेला जो बदल आहे त्याला एन्थॅल्पी ऑफ फ्युजन असं म्हणायचं. इथं लिहित नाही पण हे इक्वेशन जे आहे त्याला आपण एक्झाम्पल असं म्हणतो. हे काय इंडिकेट करतो? दिस इक्वेशन इंडिकेट दॅट ड्यूरिंग व्हेन 1 मोल ऑफ अ सॉलिड आइस melts at 1 atmospheric pressure and 273 Kelvin into the 1 mole of liquid, 6.01 kilojoule of heat is absorbed. हा डेल्टा H पॉझिटिव्ह आहे, हा डेल्टा H मोर दॅन 0 आहे. म्हणून जेव्हा बर्फाच्या एका मॉलिक्यूलचं रूपांतर 1 मोल पाण्यामध्ये होत असेल त्यावेळेला त्याचं रूपांतर होण्यासाठी 6.01 किलोजूल एवढी हीट जी आहे ही ॲब्सॉर्ब करण्यात आली. याचा अर्थ ही प्रोसेस कशी आहे? एंडोथर्मी. ठीक आहे. आजचा आपला पहिला पॉइंट. आपण दुसऱ्या पॉइंटला जाऊया. एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग. एन्थॅल्पी ऑफ फ्रीज. आणि हा एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग आहे फ्रीज H. The enthalpy change that accompanies the enthalpy व्याख्या पाठ पाहिजे सोप्या
change that accompanies solidification of 1 mole of liquid. Solidification of 1 mole of liquid into solid at constant pressure and temperature is known as enthalpy of freezing. H2O liquid, H2O solid. वन एटमॉस्फेयर 273 केल्विन H2O सॉलिड डेल्टा H -6.01 पदार्थाच्या एक मोल लिक्विडचा 1 मोल सॉलिड होण्यासाठी आवश्यक असणारी हीट जी आहे अथवा 1 मोल सॉलिड लिक्विडचा 1 मोल सॉलिड जेव्हा होतो त्यामध्ये उष्णतेमध्ये होणारा जो बदल आहे त्याला एन्थॅल्पी चेंज म्हणायचं आणि तो फ्रीजिंगचा. पण मी पूर्ण पॉइंट बोर्डवर लिहिण्यामागचा उद्देश तुम्हाला आता कळाला असेल की एक एक्झाम्पल मध्ये आता असं म्हणूया आपण when 1 mole of a liquid water changes into 1 mole of ice at 1 atmospheric pressure 273 Kelvin 6.01 kilojoule heat is liberated. बाहेर पडते, एक्झिट होते, इव्हॉल्व होते, लिबरेट होते, म्हणून ती एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. मायनस साइन आणि आता दोनही एक्झाम्पल तुमच्या समोर असल्या कारणानं फ्युजन आणि फ्रीजिंग ह्या एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेस आहेत, रिव्हर्सिबल प्रोसेस आहेत. फ्रीजिंग आपल्या फ्युजन मध्ये 6.01 किलोजूल हीट बाहेर पडते आणि फ्रीजिंग मध्ये 6.01 हीट आत येते. सॉरी, याच्यामध्ये हीट जी आहे आत येते आणि याच्यामध्ये ती बाहेर पडते आणि म्हणून ही एंडोथर्मिक आहे, ही एक्झोथर्मिक रिएक्शन. ठीक. त्यानंतर आपण एन्थॅल्पी ऑफ वेपोरायझेशन. आजचा तिसरा पॉइंट आहे आपल्याला एन्थॅल्पी ऑफ वेपोरायझेशन आणि हे पॉइंट लक्षात ठेवा. एकाच वेळेला मी लिहून दाखवतोय, ते पॉइंट तुम्हाला पाठ झाले पाहिजे. द एन्थॅल्पी चेंज that accompanies vaporization of 1 mole of liquid at constant pressure and temperature is known as. लक्षात घ्या. हा देत असताना हे हा पॉइंट आपल्याला पुढे जाण्याच्या पूर्वी एग्जांपल H2O लिक्विड, H2O गॅस 1 एटमॉस्फियर आणि 273 केल्विन. डेल्टा H 40.7, डेल्टा H बरोबर आहे प्लस 40.7 किलोजूल पर मोल. मी दोन्ही पॉइंट्स एकदाच एक्सप्लेन करतो. एक शेवटचा पॉइंट जो आहे ना आपण एकदा लिहून घेऊया. आहे एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन
कन्व्हर्जनचा, म्हणजे चारही पॉइंट्स एका टप्प्यामध्ये होऊन जातील. एन्थॅल्पी ऑफ सबलिमेशन. The enthalpy change, the enthalpy change that accompanies with change in 1 mole of solid directly into its gaseous state. आणि आपण एक्झाम्पल जे आहे कॅम्पोचं घेत आहोत. CO2 solid to CO2 gas, CO2 solid, CO2 gas, आणि याचा डेल्टा H 25.2, डेल्टा H बरोबर 25.2 किलो जूल पर मोल. आता लक्ष द्या, मी दोन व्याख्या डायरेक्टली दिल्यात, एक्सप्लेन केल्या नाहीत. Enthalpy of vaporization. जेव्हा the enthalpy changes accompanied with the vaporization of 1 mole of liquid. जेव्हा एका लिक्विडचं 1 मोल लिक्विडचं 1 मोल वेपर मध्ये कन्वर्जन होतं त्याला वेपोरायझेशन म्हणायचं. डेल्टा H प्लस 40.7 किलो जूल पर मोल. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, की जेव्हा पाण्याचा 1 मोल वाफेमध्ये रूपांतरित होतो तेव्हा 40.7 किलो जूल एवढी हीट ॲब्सॉर्ब केली जाते. आणि एन्थॅल्पी ऑफ सबलिमेशन मध्ये काय होतं, जेव्हा 1 मोल सॉलिडचा डायरेक्टली गॅस त्याच्याच गॅसियस अवस्थेमध्ये रूपांतर होतो त्याला एन्थॅल्पी ऑफ सबलिमेशन म्हणायचं. कार्बन डायऑक्साइडचा सॉलिडचा 1 मोल कार्बन डायऑक्साइड गॅसियस अवस्थेमध्ये डायरेक्ट जातो त्यावेळेला 25.2 किलो जूल एवढी हीट ॲब्सॉर्ब केली जाते. आणि हा केवळ थेरॉटिकल पॉइंट नाही, ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून देखील खूपच महत्त्वपूर्ण पार्ट आहे. कंप्लीट पॉइंट मी लिहिलाय, हा लिहायचा व्यवस्थित पाठ करायला काहीच अडचण नाही. सॉलिडचा लिक्विड का, लिक्विडचा गॅस का, सॉलिडचा गॅस का, गॅसचा लिक्विड, एवढंच कन्व्हर्जन यामध्ये प्रामुख्याने आहे. महत्त्वपूर्ण फेज ट्रान्सफॉर्मेशन हा सेक्शन आपण इथं थांबवला.